नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ज्यांचा पगार 50,000 आहे त्यांचा पगार किती वाढेल, फिटमेंट फॅक्टरची गणना समजून घ्या। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल याबाबत बरीच अटकळ आहे। त्यांच्या गणनेसाठी संभाव्य फिटमेंट फॅक्टर बद्दलही बरीच चर्चा सुरू आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली वाढ अपेक्षित आहे। ब्रोकरेज फर्म्स आणि इतर तज्ञांनी संभाव्य फिटमेंट फॅक्टर आणि त्यावर आधारित पगारवाढीबद्दल आशा व्यक्त केल्या आहेत। अलीकडेच एम्बिट कॅपिटल आणि कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे। त्या दोघांच्या संशोधन अहवालानुसार प्रभावी पगारवाढ 13% ते 34% पर्यंत असू शकते। चला संपूर्ण गणना समजून घेऊया। फिटमेंट फॅक्टर आणि पगारवाढ। एम्बिट कॅपिटलने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की पगार सुधारणांसाठी वापरलेला फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46 दरम्यान असू शकतो। बेस केस, जर फिटमेंट फॅक्टर 1.83 राहिला तर प्रभावी पगार 14% ने वाढू शकते। मध्यम केस, 2.15 चा फिटमेंट फॅक्टर 34% ने वाढू शकतो। अपर केस, जर 2.46 चा फिटमेंट फॅक्टर शिफारशीत असेल तर पगार 54% ने वाढू शकतो। दुसरीकडे कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीजने 21 जुलै रोजीच्या त्यांच्या अहवालात 1.8 चा फिटमेंट फॅक्टर अंदाजित केला होता, त्यामुळे पगार 13% ने वाढेल। पगारवाढीची गणना। फिटमेंट फॅक्टर 1.8 म्हणजे विद्यमान बेसिक पगार 1.8 ने गुणाकार केला जाईल, परंतु प्रभावी पगार वाढ कमी आहे कारण नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्ता 0 होतो। 6व्या वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन 7,000 मूलभूत वेतन प्लस 8,750 डीए प्लस 2,100 एचआरए प्लस 1,350 टीए बरोबर 19,200 रुपये। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन 18,000 मूलभूत वेतन 4,320 एचआरए प्लस 1,350 टीए प्लस डीए 0% आणि बरोबर 23,630 रुपये। 2016 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली। अशा प्रकारे 9 वर्षापूर्वी 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर किमान वेतनात 14.3% वाढ झाली, जी 19,200 रुपयावरून 23,670 रुपये झाली। जर पगार 50,000 रुपये असेल तर तो किती वाढेल? उदाहरणार्थ, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सध्याचा मूळ वेतन 50,000 रुपये आहे त्याची गणना आपण करूया। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगारवाढीची शक्यता असेल याचा विचार करूया। मूळ वेतन 50,000 रुपये, एचआरए 24% वर 12,000 रुपये, टीए 2,160, डीए 55% 27,500। एकूण वेतन 91,660 रुपये। हे लक्षात घेण्यासारखे आहे की डीएची गणना 55% वर केली जाते। 7व्या वेतन आयोगादरम्यान तो 125% होता। आता फिटमेंट फॅक्टर 1.82 सह नवीन बेसिक पे 50,000 गुणिला 1.82 91,000 रुपये। नवीन एचआरए 91,000 गुणिला 24% 21,840 रुपये। टीए 2,160 रुपये। नवीन डीए 0। नवीन एकूण वेतन 1,15,000 रुपये, सुमारे 25.46% वाढ। फिटमेंट फॅक्टर 2.15 सह नवीन बेसिक पे 50,000 गुणिला 2.15 रुपये 1,07,500। नवीन एचआरए 1,07,500 गुणिला 24% बरोबर 25,800 रुपये। नवीन टीए रुपये 2,160। नवीन डीए 0%। नवीन एकूण पगार रुपये 1,35,460 रुपये। हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की वरील सर्व गणना अंदाजावर आधारित आहे। प्रत्यक्ष फिटमेंट घटकाची शिफारस 8व्या वेतन आयोगाकडून केली जाईल, जी सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर ठरवली जाईल। कृपया लक्षात ठेवा की आयोग अद्याप स्थापन झालेला नाही। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा। धन्यवाद।